रामकृष्ण हरे. सज्जन हो, आपणापुढे आज कोणाचं परिवर्तन होतं याविषयी आजचा हा भाग आहे. भगवद्गीता सांगते, अपिचेत सुदुराचारो भजते मामनन्य भाग साधुरेव समंतव्य सम्यक व्यवसितो हि सहा. भगवान म्हणतात की बाबा रे, अपिचेत सुदुराचारो, इथे दुराचारी या शब्दाला सु लावलेला आहे. म्हणजे चांगला दुराचारी, म्हणजे दुराचार काहीतरी कारणामुळे निर्माण झालेला आहे आणि ते कारण संपलं, त्याला दुसरी सत्संगती लाभली की त्याचाच उद्धार होतो, तोच सुधारतो. असं कोण कोण सुधारले याविषयी आजचा हा वृत्तांत आहे. आणि मग कोणी का सुधरत नाही याचा वृत्तांत आपण वेगळा उद्या व्हिडिओ करून सांगूया. तेव्हा अपिचेत सुदुराचारो, सुदुराचारी, सुधारणारा दुराचारी, असं कोण होता? मोठी लिस्ट आहे त्याची. पण ज्या अरण्यामध्ये वाल्या कोळी नावाचा वाट मारायचा, लोकांना मारून टाकायचा आणि ब्रह्महत्या राशी पातके अपार वाल्मिक किंकर वंद्य केला, असा जो ब्रह्महत्या राशी पातके अपार केलेला वाल्या कोळी, जेव्हा नारद महर्षी त्या रस्त्याने चालले तेव्हा त्याने अडवलं त्या नारदाला. शेंडेवाल्या थांब म्हणाले, कुठं चाललायस? नारद महर्षी एकदम थांबले, निरखून त्याच्याकडे पाहिलं. नारदाचा तो प्रसन्न चेहरा, भक्तिभावाचा चेहरा, आत्मविश्वास, आणि ते सर्व पाहिल्यानंतर त्याचा प्रभावही पडत असतो. लक्षात घ्या, चांगलं व्यक्तिमत्व, प्रसन्न व्यक्तिमत्व असलं की त्याचा प्रभाव काही टक्के नक्कीच पडत असतो. आणि मग नारदाने असं निरखून पाहिलं तर वाल्याला वाटलं, अरे मला पाहिलं किंवा माझा आवाज ऐकला की धूम पळायच्या मागं राहतात, लोक बेचैन होतात, विचलित होतात, आणि हा मात्र गंभीर चेहऱ्याने माझ्याकडे पाहतो. ही व्यक्ती काहीतरी वेगळीच आहे. काय रे शेंडेवाल्या, माल काढ. तो म्हणला, कसला माल? माझ्याकडे माल वगैरे काही नाही. काय नाही म्हणतोस? तो भोपळ्यात काय आहे? भोपळ्यात काय नाही, तारा छाडल्याशा. नारायण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. नारायण, तारा चढल्या, नारायण. त्याचाही प्रभाव पडला. त्याचा तो सुस्वर आणि त्याचं ते नादमाधुर्य, तारसप्तकातलं ते खर्जातलं माधुर्य, आणि त्याचाही काही टक्के त्या वाल्यावर प्रभाव पडला. काय म्हणतोय मी? भोपळ्यात काय? म्हणले, भोपळ्यात काय नाही, सांगितलं ना, त्याच्यात आवाज आहे, फक्त तारा छेडून दाखवल्या. मग म्हणाले, माल? म्हणले, माल माझ्याकडे का? माल म्हणजे काय? म्हणजे पैसे, काय सोनं नाणं जे काय असेल ते. म्हणजे माझ्याकडे काही नाही, माझ्याकडे फक्त एक माल आहे हरिनामाचा, आणि बस आनंद हाच माझा माल आहे, समाधान. म्हणले, मग त्या शेंडीमध्ये काय आहे? त्या बुचड्यामध्ये एखादी सोन्याची वीट आहे का त्याच्यामध्ये? तर म्हणलं, काही नाही, पाहिलं सोडलं सगळी केस, काही नाही म्हणाले. तो माझा एंटेना आहे, इकडे तिकडे सगळ्या बातम्या खेचताना आपला नारायण करत म्हणले त्रैलोक्यात फिरतो. म्हणजे ते नारद म्हणतात, तो तूच? म्हणले, मीच नारद आहे, कुठेही मी रद्द होत नाही, फिरत असतो म्हणाले, निर्भयपणे फिरत असतो. हो का? म्हणले, कारण माझ्याकडे माया बाकीचे काही नाही, सगळं आहे तो नारायण आहे, आणि त्यामुळे मी निर्भय आहे. त्या वाल्याला थोडं कळत होतं, आणि त्याचा हळूहळू विवेक जागा व्हायला लागला. अरे, हे आज वेगळंच गिऱ्हाईक भेटलं आहे. म्हणाले मग तुझ्याकडे काहीच नाही? म्हणजे काहीच नाही आहे, हरिनामाशिवाय, भक्तिप्रेमाशिवाय माझ्याकडे दुसरं काही नाही. मग तो असा बघत राहिला. म्हणले, अरे काय बघतोस? तुझे हे पाप करतोयस ना, हे जे घडे भरलेत ना तुझे रांजणं पापाचे, ब्रह्महत्येचे, या पापाचा तू वाल्या आहेस, म्हणजे वारस आहे, तुला हे फेडावं लागेल. म्हणले, म्हणजे? अरे इथे पाप केलं म्हणजे स्वर्गापुढच्या जन्मात फेडावं लागतं.
खंते ते न करा होणे गाढव कुत्रा. वाईट जन्म येतो, स्वर्गात दिलं तर नरकात जावं लागतं. असं पाप करणं बरं नाही. ब्रह्महत्या म्हणजे वाईट आहे ते. तर म्हणलं आणि मग हे पैसे हे सगळं, अरे ज्याच्यासाठी तो हे करतोयस ना ते तुझ्या या पापात वाटकरी नाही, लक्षात घे. म्हणजे असं कसं होईल, त्यांच्यासाठी मी करतोय सगळं आहे. म्हणले तू जाऊन विचारून ये बायकोला आणि मुलांना तुझ्या की बाबा मी हे पाप करतोय, तुम्ही वाटकरी आहात का. नारद म्हणला म्हणजे तू तोपर्यंत पळून जाशील. म्हणले सांगितलं ना तुला मी जात नाही म्हणून, तच थांबतो. गेला तर विचारलं, त्यांनी सांगितलं आम्ही तुम्हाला पाप करायला सांगितलेलं नाही आहे. तुम्ही कमवून आम्हाला देणं, पण कशा मार्गाने कमवायचं हे आम्ही तुम्हाला सांगितलेलं नाही. तर पापाचे वाटकरी तुम्ही, आम्ही फक्त माल मिळतो त्याचे वाटकरी आहोत. त्या वाल्याला चक्क त्याचे गरगरायच लागलं, डोळे पांढरे झाले. अरे हे असं कसं काय म्हणतात, मी इतक्या वर्ष पाप करतो यांच्यासाठी आणि हे नाही म्हणतात. त्याला विवेक जागा झाला, तो परत आला, साष्टांग दंडवत घातला. नारदाला म्हटला महाराज तुम्ही आता मला याच्यातून सुटका कशी होईल पापातून ते सांगा. आता हा रोग म्हणजे फार जुनाट रोग होता, 12-15 वर्ष हा वाटमारीचा धंदा करायचा. आणि हा जुनाट रोग घालवायचा कसा, याला ब्रह्मज्ञान सांगितलं तर कळणार नाही. याला फक्त एकच रामबाण उपाय म्हणजे रामनाम. रामनाम तुला घ्यावं लागेल आणि रामनामाने तुझा उद्धार होईल, असा त्याला मंत्र रामनामाचा दिला. आणि मग काय इथे बस म्हणाले, आता तुला राम 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 म्हणत बस, मी 12 वर्षांनी परत येतो, कारण तुझं जुनं दुखणं आहे. तितकाच वेळ लागणार. मनावर हा जो उमटणारा पट आहे ना, तो तेवढा वेळ त्याला लागतो. आणि मग 12 वर्षांनी मी आल्यानंतर तो त्यावेळी स्वच्छ झालेलं असेल मन तुझं, आणि मग तुझा उद्धार होईल. आणि मग तो बसला. राम राम कुठे येत आहे त्याला, मरा 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 मरा, मारायचं लोक मरा मरा म्हणायला लागला. तुलसीदासांनी असं लिहिले, उलट नाम जपत जग जाना, वाल्मिकी बहे ब्रह्म समाना. उलट नाम जपत जग जाना, वाल्मिकी बहे ब्रह्म समाना. वाल्मिकी ब्रह्मासारखा झाला, ब्रह्म झाल्यासारखा झाला. उलटा नाम जपला तरी पण त्याचं पुण्य लागून तो नामाचा महिमाच असा आहे. ऐसा नामाचा महिमा, झाली बोलण्याची सीमा. ऐसा नामाचा महिमा, नाम जपले वाल्मिकाने, फुटली टोन प्याला पाने. ऐसा नामाचा महिमा, असा तो नामाचा महिमा आहे. आणि मग तो वाल्या 12 वर्षांनी जेव्हा नारद महर्षी आले, मग तर राम मंत्र दिला आणि त्याचा उद्धार केला. असा अनेकांचे उद्धार झालेले पुराणामध्ये शास्त्रामध्ये आलेले उदाहरणं आहेत. वाल्याचा वाल्मिक झाला, उलट नाम जपत जग जाना, वाल्मिकी बहे ब्रह्म समाना. ब्रह्म झाला, तो उद्धार पावला. अजामिळ पापराशी, अजामिळाचं एक मोठं उदाहरण आहे. पापराशी नामे गेला वैकुंठासी, ऐसा नामाचा महिमा. भिल्ली तारिली कुंटिनी प्रत्यक्ष पुराणे वंद्य केली. अजामिळ, भिल्ली, कुंटिनी या सगळ्यांचा उद्धार झाला. हा नामाचा महिमा आहे. कोणाचा उद्धार होतो, याचं कोणाचं परिवर्तन होतं, हा आजचा आपला विषय आहे. तात्पर्य काय आहे की संत संग जीवनामध्ये महत्त्वाचा आहे आणि संत संगतीने माणसाचं जीवन बदलतं, परिवर्तन होतं. जसं नारदाच्या संगतीने वाल्याचा वाल्मिक झाला. सत्संगती ही अतिशय महत्त्वाची आहे. संत संगतीची धरावी आवडी, करावी तातडे परमार्थाचे. संत समगमे धरावी आवडे,
करावी तातडी परमार्थाचे. वेळ वाई जाऊ देऊ नका. तातडी करा, परमार्थ करा, सत्संग धरा आणि विश्वास ठेवा संतावर आणि भगवंतावर. आपलं जीवन बदलून जाईल. त्यांचंच परिवर्तन होईल की ज्यांचा विश्वास संतावर आहे, देवावर आहे, ज्ञानावर आहे, ज्यांच्या अंतःकरणामध्ये भावना आहे, अशांचाच उद्धार होतो. आणि तोच आजचा हा आपला विषय आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.